स्वतःला इतकं बदला की नाव ठेवणारेही आदराने पाहतील. आजच्या काळात यश मिळवण्यापेक्षा लोकांच्या बोलण्याला सहन करणं जास्त कठीण झालं आहे. कारण जो माणूस काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो त्याच्यावरच सर्वात जास्त टीका होते. काही लोक तुमच्या स्वप्नांवर हसतील, काही तुमच्या चुका वाढवून दाखवतील, तर काही तुमचं मनोबल तोडण्यासाठी मुद्दाम शब्दांचा वापर करतील. पण लक्षात ठेवा, जगात प्रत्येक मोठा माणूस आधी हसला गेला, नंतर नाकारला गेला आणि शेवटी त्याच लोकांनी त्याला मान दिला. तुम्ही लोकांना थांबवू शकत नाही, पण तुम्ही स्वतःला इतकं मजबूत बनवू शकता की त्यांच्या शब्दांची किंमतच उरणार नाही. नाव ठेवणाऱ्यांना उत्तर देण्यात आयुष्य वाया घालवू नका, तर स्वतःला इतकं घडवा की त्यांनाच तुमचं उदाहरण द्यावं लागेल. बदल हा बाहेरून दाखवण्याचा खेळ नाही, तो आतून घडवण्याची प्रक्रिया आहे. आणि जो माणूस स्वतःला बदलण्याचा निर्णय घेतो त्याला थांबवण्याची ताकद कोणातच नसते. नंबर 1, सर्वप्रथम स्वतःच्या कमतरतांकडे प्रामाणिकपणे पहा. कारण जो माणूस स्वतःशी खोटं बोलतो तो कधीच पुढे जाऊ शकत नाही. तुमच्यात काय कमी आहे हे मान्य करणं ही कमजोरी नसून ती खरी ताकद आहे. लोकांनी दाखवलेल्या चुका ऐका, पण त्यातलं खरं काय आहे हे शांतपणे विचार करा. रोज स्वतःला थोडं सुधारण्याचा निर्धार करा, कारण छोट्या सुधारणा एक दिवस मोठा बदल घडवतात. जेव्हा लोकांना तुमच्यातील प्रगती दिसते तेव्हा त्यांचा आवाज आपोआप कमी होतो. कमतरता लपवून नाही तर सुधारूनच आदर मिळतो. नंबर 2, शिस्त ही तुमच्या यशाची पायरी आहे. कारण उत्साह तात्पुरता असतो, पण शिस्त कायमस्वरूपी असते. रोज ठरलेल्या वेळी उठणं, ठरलेल्या वेळेत काम पूर्ण करणं आणि दिलेला शब्द पाळणं ही छोटी वाटणारी सवयी तुमची व्यक्तिमत्व घडवतात. एक दिवस मेहनत करून कोणी महान होत नाही. सातत्याने केलेली मेहनतच माणसाला वेगळं ओळख मिळवून देते. लोक बोलत राहतील, पण तुम्ही तुमच्या मार्गावर ठाम राहा. कारण शिस्तबद्ध माणसाला दुर्लक्ष करणं जगालाही शक्य नसतं. नंबर 3, वाद घालण्यात वेळ घालवू नका. कारण शब्दांनी जिंकलेली लढाई तात्पुरती असते, पण कृतींनी मिळवलेलं यश कायमचं असतं. तुम्हाला कमी लेखणाऱ्यांना उत्तर देण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे शांतपणे काम करत राहणं. तुमचं काम इतकं बोलकं असू द्या की स्पष्टीकरण द्यायची वेळच येऊ नये. जेव्हा परिणाम दिसू लागतात तेव्हा टीका करणारेही गप्प बसतात. कारण यशापुढे प्रत्येकाचा आवाज कमी पडतो. कृती हीच खरी भाषा आहे जी सर्वांना समजते. नंबर 4, आत्मसन्मान जपा. कारण जो स्वतःची किंमत ओळखतो त्याला जग किंमत देतं. प्रत्येकाच्या मताला मनावर घेऊ नका. काही लोकांना तुमच्यात चांगलं दिसणारच नाही, कारण त्यांची नजर तशी असते. पण तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर कोणाचंही बोलणं तुम्हाला हलवू शकत नाही. स्वतःच्या मर्यादा ठेवा आणि त्यांचं रक्षण करा. कारण आत्मसन्मान असलेला माणूस कधीही स्वस्थ ठरत नाही. नंबर 5, नवीन कौशल्य आत्मसात करा. कारण जगात टिकण्यासाठी सतत शिकत राहणं आवश्यक आहे. काल जे पुरेसं होतं ते आज अपुरं ठरू शकतं. स्वतःला एका जागी थांबू देऊ नका. वाचन करा, अनुभव घ्या, नवीन गोष्टी शिका. तुमच्यात जितकी जास्त गुणवत्ता असेल तितकंच लोक तुम्हाला गंभीरतेने घेतील. प्रगती थांबली की लोकांची नजरही बदलते. म्हणून स्वतःला रोज थोडं पुढे घ्या. नंबर 6, नकारात्मक लोकांपासून योग्य अंतर ठेवा. कारण सतत नकारात्मकता ऐकली तर आत्मविश्वास कमी होतो. तुमचं स्वप्न मोठं असेल तर तुमचं वातावरणही सकारात्मक असायला हवं. जे लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासोबत राहा. चुकीची संगत तुमची ऊर्जा शोषून घेते. योग्य संगत तुमच्याबद्दल जिद्द वाढवते. कारण वातावरण माणसाला घडवतं किंवा बिघडवतं. नंबर 7, अपयशाला घाबरू नका. कारण अपयशी यशाची तयारी असते. प्रत्येक वेळेस पडणं म्हणजे संपणं नाही. उलट प्रत्येक पडणं तुम्हाला काहीतरी शिकवून जातं. लोक हसतील, टोमणे मारतील, पण तुम्ही थांबू नका. कारण सातत्याने प्रयत्न करणारा माणूस शेवटी जिंकतोच. हार मानणं हीच खरी हार असते. नंबर 8, तुमचं वर्तन आणि भाषा सुधारत राहा. कारण व्यक्तिमत्व हे फक्त कपड्यावर नाही तर स्वभावावर ठरतं. नम्र राहा पण कमकुवत होऊ नका. ठाम राहा पण अहंकारी होऊ नका. लोकांशी आदराने वागा पण स्वतःचा अपमान सहन करू नका. कारण चांगलं वर्तन दीर्घकाळ लक्षात राहतं. लोक तुमच्या शब्दांपेक्षा तुमच्या वागणुकीवर तुम्हाला ओळखतात. नंबर 9, स्पष्ट ध्येय ठेवा. कारण ज्याला आपला मार्ग माहीत असतो त्याला लोकांच्या बोलण्याने फरक पडत नाही. रोज स्वतःला तुमच्या उद्दिष्टांची आठवण करून द्या. तुमच्या स्वप्नांचं चित्र डोळ्यांसमोर ठेवा. छोट्या टीका तुमचं लक्ष विचलित करू देऊ नका. कारण लक्ष स्पष्ट असेल तर पावलं आपोआप मजबूत पडतात आणि एक दिवस तेच लोक तुमच्या यशाची चर्चा करतील. नंबर 10, संयम शिका. कारण मोठं काहीही एका रात्रीत घडत नाही. झाड लावल्यानंतर लगेच फळ मिळत नाही. मेहनत, वेळ आणि विश्वास या तिन्ही गोष्टींची साथ लागते. मध्येच हार मानली तर सगळं व्यर्थ जातं.
पण संयम ठेवला तर परिणाम नक्की मिळतो, कारण वेळ प्रत्येकाला त्याच्या मेहनतीचं फळ देतो. शेवटी एवढंच लक्षात ठेवा, लोकांचं काम बोलणं आहे आणि तुमचं काम स्वतःला घडवणं आहे. तुम्ही जर प्रत्येक टीकेला उत्तर देत बसला तर तुमचं लक्ष मार्गावरून हटेल. पण जर तुम्ही स्वतःला इतकं उंच नेलत की तुमचं यशच उत्तर बनेल, तर नाव ठेवणारेही तुमच्याकडे आदराने पाहतील. बदल ही एक दिवसाची गोष्ट नाही, तो रोज घेतलेला निर्णय आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, सातत्य ठेवा, मेहनत करा आणि कधीही स्वतःची किंमत कमी समजू नका. कारण जेव्हा तुम्ही स्वतःला बदलता तेव्हा फक्त तुमचं आयुष्य बदलत नाही, तर तुमच्याकडे पाहण्याची लोकांची नजरही कायमची बदलते.